झाशीच्या या दरबारात इंग्रजांचे वकील म्हणून आम्ही आपले स्वागत करतो। आम्ही तुमचे फार आभारी आहोत। राणी साहेब, गव्हर्नर जनरल कडून मेजर मालकम साहेबाकडे एक जाहीरनामा आला आहे, तो आपल्याला वाचून दाखवावा असा आम्हाला हुकूम झाला आहे। लक्ष्मणराव, वाचा तो जाहीरनामा। झाशीचे महाराज गंगाधर पंत यांनी मरणापूर्वी दामोदर पंत यांना दत्तक घेतलं, परंतु नामदार गव्हर्नर जनरल यांनी ते दत्तक विधान नामंजूर केल्यामुळे चीफ सेक्रेटरी यांच्या हुकमाप्रमाणे झाशी संस्थान ब्रिटिश सरकारच्या अंमलात सामील करण्यात आलं आहे। त्याप्रमाणे बस बस, याचा अर्थ काय? इंग्रजांचे आमचे करार मदार झाले आहेत, त्याची वाट काय? राणी साहेब, गव्हर्नर जनरलनी कृपाळूपणे आपणास तनखा देऊन आपला मान मराठा तनख्याचे आम्हीच कोणाला दाखवता? आम्हाला? आम्ही या गादीचे स्वामी आहोत। आमचा दत्तक पुत्र इंग्रजांनी मानलाच पाहिजे। माफ करा, पण ते होणार नाही। झाशीचे राज्य खालसा केले जाईल। मेरी झांसी मैं नहीं दूंगी। आम्ही इंग्रजांचे कर्तन काळ आहोत। या देशात एक इंग्रज जिता ठेवणार नाही। बोला, सर हिरोज कडून आपण कोणता संदेश आणला आहे? राणी साहेब, आपल्याकडून आमचा वकील मारला गेला। आपली गय आता केली जाणार नाही। झाशीचे राज्य खालसा झाला आहे। इंग्रजांची 30,000 फौज झाशी पुढे खडी आहे, पण जाणता मुकाट्यानं शस्त्र खाली ठेवून आपण शरण यावं। आणि तुम्ही झाशीच्या राणीला समजता काय? मी शिवराम भाऊ सारख्या पराक्रमी सेनापतीची सून आहे। हिरो सारख्या इंग्रजांना बायका करून परत पाठवण्याचं सामर्थ्य माझ्या मनगटात आहे। तर मग रणांगणातच त्याचा निकाल लागेल। राणी साहेब, सर साहेबांचा संदेश ध्यानी ठेवा। युद्ध हरलात तर राज्यपदाची भीड मुरवत ठेवली जाणार नाही। झाडावर टांगून जीव घेतला जाईल। इतकी हिम्मत? सर साहेबांना सांगा की तुमच्या संदेशाचं उत्तर हे। राणी साहेब, मला वाटतं या घडीला तरी आपण सर हिरोजशी सामोपचाराचं बोलणं करायला हवं होतं। संबंध इंग्रजी सत्तेचं सामर्थ्य त्याच्या पाठीशी खडं आहे। शरणागतीशिवाय सर हिरोजला दुसरा सामोपचार मान्य नाही। झाशीची राणी जोहार करेल, पण शरण जाणार नाही। पण सरकार, हा डाव फसला तर निरपराध झाशीवाल्यांची काय अवस्था होईल याची आपल्याला कल्पना आहे का? ठीक आहे, हे झाशीवालेच या सवालाचं उत्तर देतील। प्रिय झाशीवाल्यानं, प्रसंग तर कठीण आला आहे। इंग्रजांचा सेनापती सर हिरोज मातब्बर आहे। दुश्मनांचं बळ ही दांडगा आहे, पण दुश्मनापुढे शरण जायचं नाही असा माझा पक्का निर्धार आहे। मी तर बोलून चालून एक विधवा, अर्धाशीर तांदळाची धनीण, मला हातात तलवार घेण्याचं कारण नाही। या शहरात अटीतटीचं रणकंदन होणार ही तर उघड गोष्ट आहे। म्हणून झाशीवाल्यानं मला कौल द्या, शरणागती की तलवार? पण एवढ्यानं भागणार नाही। माझ्या मदतीला हव्या आहेत 2 शूर स्त्रिया। कुणी झाशीवाली आपला जीव धोक्यात घालून मला साथ द्यायला आहे तयार? तोप चलाओ।
गेलो सोने का तोडा. घात झाला सरकार. डाव्या मोत्याची भिंत कोसळून पडली. भिंत कोसळली म्हणून डरता काय? एका रात्रीत बांधून काढू. भलतच सतत मारा चालू असताना खाली उतरणार कोण? राणी साहेब, आम्ही उतरतो. शाबास बायानो, पण हे काम तुमचं नव्हे. याला पुरुष माणसंच पाहिजे. झाशीवाल्यानो, मोर्चा बांधण्यासाठी 4 धाडसी जवान हवेत. कोणी आहे तयार? आम्ही तयार आहोत. खाली बसा. मोर्चा बांधायचं काय फेटा बांधायचा नाही? शाबास, या माझ्या बरोबर. हे घ्या 4 जवान. त्याला गोंगड्या बांधायला द्या आणि दोर लावून खाली उतरवा. आज्ञा सरकार. खान, जा, पानी आणि जखम बांधायला पट्टी घेऊन या. गौस खान, मैं तुम्हारे घाव पर मरहम पट्टी करती हूँ. घबराइए मत सरकार, सिर्फ हाथ को गोली लगी है. ठहरो, तुम्हें आराम की सख्त जरूरत है. आराम? अब तो उसी दिन जिस दिन झांसी आजाद होगी. अनर्थ झाला सरकार. दक्षिण तटावरील ओरछा दरवाजा इंग्रजांनी सर केला. ओरछा दरवाजा इंग्रजांनी? अच्छे छे. होय सरकार. तुलाजी ठाकूर इंग्रजांना फितूर झाला. फितूर झाला. झाशीच्या इमानी बुरुज तटानो, तुमच्या या मातीत घडलेल्या माणसांच्या फितुरीचा शाप या देशाला कुठवर भोवणार. सरकार, ब्रिगेडियर स्टुअर्ट शहरात प्रचंड सैन्यानिशी घुसलाय. शहरात लूटमार करण्यास प्रारंभ झाला. लक्ष्मणराव, बाबासाहेब, इंग्रजांनी सगळं शहर पेटवलं. माझ्या लाडक्या सुंदर झाशीचा पुरा विध्वंस झाला. राणी साहेब, आपण शूर आहात. आता शस्त्र घेऊन युद्धाला तर आपण प्रारंभ केलात. आता येईल त्या प्रसंगाला आपल्याला तोंड द्यायला नको का? आपण योग्य बोलला. आता राणी साहेबांनी युवराजांना घेऊन आता घोड्यावरून शत्रूची फळी फोडून कालपीला पेशव्यांकडे जाण्याचा प्रयत्न करा. पण या माझ्या सगळ्या झाशीवाल्यांचं काय होईल? यांचं कोण रक्षण करेल? आम्ही काय हातात बांगड्या भरल्या आहेत? आम्ही किल्ला लढवू. आम्ही फिरंग्यांची मुकाबला करू. लढता लढता आम्ही देखील धरातीर्थी मरणपत करू. बोला गेल्यानो, शरणागती की तलवार? झाशीवाल्यानो, माझ्याकडून काही चुकलं मागलं असेल तर त्याची क्षमा करा. आता झाशी स्वतंत्र होईल तेव्हाच ही तुमची राणी परत येईल. नाहीतर हीच आपली शेवटची भेट. दरवाजा खोल दो. झाशीचा सूड घेतला
घेतला अनिवार, झाशीचा सूड घेतला अनिवार. बरी बिजली नाही हाती आली, बरी बिजली नाही हाती आली. सैन्याची खळी फोडून निसटली, निघाली दौडत 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 कालबीला, कालबीला मनामध्ये साहेब चरफडला, नुसता तो हात चोळीत बसला, नुसता तो हात चोळीत बसला, नुसता तो हात चोळीत बसला. भूक निमाली तहान गेली, झोप उडाली विश्रांती कुठली, लेकरू इवले पाठी बांधले, तेही जिद्दीचे भूकी तू न बोले, भूकी तू न बोले, भूकी तू न बोले. रात्र दिवस अशी दौडली, क्रांतीच्या मागे झाशीची बिजली, झाशीची बिजली, झाशीची बिजली. भांडेर नामक एका गावात, भांडेर नामक एका गावात, कोणा महालकऱ्याच्या घरात, लेकराच्या ओठी एक घास घालण्यात, लेकराच्या ओठी एक घास घालण्यात. राणी क्षणापुरती हो थांबली, राणी क्षणापुरती हो थांबली, दुश्मनाची सारी पाठी गिळली, घास तसा टाकून ती उठली, घास तसा टाकून ती उठली, तलवार उपसली, शत्रूवर धावली, दाराशी रणकंदन उडली, दाराची रणकंदन उडली. बोकराला कंठच नावे घातले, उपाशी दौड पुढे चाले, उपाशी दौड पुढे चाले. कालपेहून दौडली राणी, रानवनातूनी घोडाही मानी, वाटेमध्ये त्याने टाकले प्राण, सतीचे त्याने घेतले जणू वाण, माणसा कुठे तुझे इमान, माणसा कुठे तुझे इमान, अरे घोडा इमानी, माणसा कुठे तुझे इमान, माणसा कुठे तुझे इमान. लाहोराचा लोळा बाहेर पडे, लाहोराचा लोळा बाहेर पडे, कशी राणी पुढे कशी दौडे, कशी राणी पुढे कशी दौडे. फिरंगी आले तिच्या मागोवा, शिकारी कुत्र्यावाणी साधना, लढती हे एका त्रिशी महाभाग, धरती हे एकात्रीशी महाभाग. पोहराची आरण झाले, तिघे मिळविले, जायबंदी केले, राणी ही स्वतः मृत्यू ही घाली तिच्या गळी माळ, अखेरची इच्छा पुसे तिज काळ, इच्छा पुसे तिज काळ. मेरी झांसी नहीं दूंगी. वीरवरांनो, या अद्वितीय मराठी कन्येचं बलिदान कधीही वाया जाणार नाही. अशी क्रांती कन्या या देशातच काय पण उभ्या जगात कुठेही अवतरली नाही.
ही एक क्रांती फसली म्हणून काय झालं? या क्रांतीच्या ज्वालेतून दुसरी क्रांती जन्माला येईल. मित्रांनो, या भडकत्या चितेला साक्ष ठेवून शुभ्र कमळ हृदयात धारण करा आणि घ्या शपथ. शुभ्र कमल जमाएगा, शुभ्र कमल जमाएगा, आजाद से हम आजाद भी रहेंगे, फिर से नारा गूंजेगा. शुभ्र कमल जमाएगा, शुभ्र कमल जमाएगा.